आज आपण दोन गोष्टी समजून घेऊया. एक आहे तुमची कायनेमॅटिक्स, ओके, आणि दुसरं आहे तुमचं डायनॅमिक्स. ओके, तर कायनेमॅटिक्स काय असतं? इट्स द लँग्वेज, लक्षात द्या, लँग्वेज फॉर डिस्क्रायबिंग मोशन. ओके, इट्स अ लँग्वेज फॉर डिस्क्रायबिंग अ मोशन. म्हणजे हाऊ द मोशन हॅपन्स. बेसिकली इट आन्सर्स द क्वेश्चन हाऊ. म्हणजे हाऊ मोशन इज हॅपनिंग. मग जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला काही टर्म्स युजफुल राहतील कायनेमॅटिक्समध्ये, लाईक ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे, ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय आहे, ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन काय आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे. ओके, ऑल विथ द हेल्प ऑफ ऑल दिस टर्म्स वी कॅन एक्सप्लेन हाऊ द मोशन इज हॅपनिंग. ओके, सो बेसिकली इट इज ऑल लँग्वेज फॉर डिस्क्रायबिंग अ मोशन. आणि बाय युझिंग दिस टर्म्स यू विल गेट टू नो अबाउट द इक्वेशन ऑफ मोशन. बाय युझिंग दिस यू विल गेट टू नो अबाउट द इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे ते मोशन स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन प्लेनमध्ये आहे, की ते प्रोजेक्टाईल मोशन आहे. हे सर्व आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर वी शुड नो अबाउट दिस टर्म्स, की पोझिशन काय आहे, वेलॉसिटी काय आहे, ॲक्सलेरेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे. सो यू गॉट टू नो अबाउट कायनेमॅटिक्स इज अ लँग्वेज फॉर डिस्क्रायबिंग मोशन, वेअर एज द डायनॅमिक्स इज द कॉजेस